नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी महत्त्वाची. जत तालुक्यातून येते. उमदी येथे श्री मल्हारसिद्ध देवाची यात्रा शनिवारपासून सुरू. उमदी येथे सालाबादाप्रमाणे श्री वीर मल्हारसिद्ध देवाच्या यात्रेनिमित्त खिलार जनावरांचे व शेतीमालांचे जंगी प्रदर्शन शनिवार दिनांक 21 मार्च 2026 ते शुक्रवार दिनांक 27 मार्च 2026 अखेर 7 दिवस मोठ्या प्रमाणात ही यात्रा भरवण्यात येत आहे. या यात्रेच्या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 22 मार्च 2026 रोजी रात्री 9 वाजता श्री वीरभद्रेश्वर कला संघ उमदी यांच्या वतीने सुंदर पौराणिक कन्नड श्रीकृष्ण पारिजात नाटकाचं आयोजन करण्यात आलं आहे. सोमवार दिनांक 23 मार्च रोजी दुपारी 4 वाजता श्री वीर मल्हारसिद्ध उमदी व इतर 11 देवांच्या पालखी भेटीचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 7 वाजता शोभेची दारुगोळा उडवणे, रात्री 9 वाजता कन्नड डोळाची गाणी, यामध्ये श्री मानसिद्ध पुजारी, मल्हारसिद्ध गायन संघ उमदी व कुमारी अक्षता मुतूर, श्री महालिंगराया गायन संघ मुतूर यांचे कार्यक्रम होणार आहेत. त्याचबरोबर मंगळवार दिनांक 24 मार्च रोजी दुपारी 4 वाजता जंगी कुस्ती कार्यक्रम होणार आहे. बुधवार दिनांक 25 मार्च रोजी सकाळी 9 वाजता जनावरांचे प्रदर्शन व बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम. त्याच दिवशी रात्री 8 वाजता ट्रेडिंग स्टार म्युझिक मैलारी जानपद गायन कार्यक्रम होणार आहे. गुरुवार दिनांक 26 मार्च रोजी रात्री 10 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 27 मार्च रोजी पहाटे 3 वाजता देव खेळवणे व यात्रा समारोप कार्यक्रम होणार आहे. ही यात्रा गुढीपाडव्याच्या दिवसापासून जनावरे दाखल होण्यास सुरुवात होते. त्यानंतर 8 दिवस ही यात्रा उमदी येथील अमोक्षिद्ध मंदिराच्या प्रांगणामध्ये भरते. कोट्यावधी रुपयाची या यात्रेमध्ये उलाढालही होत असते. त्यामुळे दक्षिण कर्नाटक आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारी श्री मल्हारसिद्ध देवाची यात्रा आहे. यासाठी शेतकरी बांधवांनी आपापली जनावरे यात्रेच्या ठिकाणी आणून आपल्या जनावरांना चांगला दर मिळवून घ्यावा असं आवाहन यात्रा कमिटीच्या वतीनं करण्यात आलं आहे. आणि यात्रेमध्ये यात्रा करूंसाठी दिवाबत्ती, आरोग्य, पाणी याची उत्तम सोय करण्यात आल्याची माहिती यात्रा कमिटीचे चेअरमन राहुल संगपाळ व व्हाईस चेअरमन कमलाबाई सुतार यांनी दिली आहे.